आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। आंबेगाव तालुक्यामध्ये जसजशी निवडणूक जवळ येत आहे तसतशी उमेदवारांचे प्रचारांमध्ये आघाडी दिसून येत आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या व शिवसेनेतून ओळखला जाणारा कार्यतत्पर चेहरा व बाळासाहेबांच्या विचारावर वाटचाल करीत असलेल्या सुरेखाताई निगोट यांचा सुद्धा प्रचार निगोटवाडीमध्ये जोमात सुरू होता। जिथे तिथे चर्चा तुमची झाली ओ शेठ हे गीत गाडीवर वाजत आहे। त्यांच्या बरोबर असलेल्या स्त्रिया व पुरुष कार्यकर्ते घरोघरी जाऊन लोकांना जनजागरण करत असून मतदान करा असे आवाहन करीत आहे। तसेच सुरेखाताई निगोट या स्वतः प्रत्येक घरी जाऊन उमेदवारांचा परिचय करून देत आहे। चला तर मग पाहूया तेज तुफान न्यूजने त्यांची घेतलेली एक विशेष मुलाखत। मुख्य संपादक आयुब शेख, तेज तुफान न्यूज, मंचर, पुणे। तुमच्या विरोधामध्ये देवदत्त निकम आणि नामदार दिलीपराव वळसे पाटील हे उभे आहेत, परंतु आता तुम्ही शिवसैनिक म्हणून निवडणूक लढत आहात, परंतु तुम्ही अपक्षपणे अंगठी या चिन्हावर उभे आहात। परंतु मार्केटमध्ये अशी एक चर्चा आहे की तुम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम यांचं मतदान खाणार आहात, यामध्ये काय तथ्य आहे? मी महाविकास आघाडीचं मतदान खाणार नाही। महाविकास आघाडी म्हणजे फक्त राष्ट्रवादी पक्ष मी समजते त्यांना। मी जे माझं मतदान आहे, माझा तो जो सर्वसामान्य शिवसैनिक आणि सर्वसामान्य जनता हे माझे मतदार आहेत। आणि ज्या जनते असं म्हणता येणार नाही की मला त्यांचंच मतदान होईल। मला सर्वसामान्य कुटुंबातील दोन्ही पक्षातील म्हणजे दोन्ही उमेदवारांचं मतदान मला होऊ शकतं अशी माझी अपेक्षा आहे। परंतु लोक जर म्हणतात की महाविकास आघाडीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जे शिवसैनिक आहेत हे तुम्हाला पण बऱ्याचशा प्रमाणामध्ये मतदान करतील, याचा फटका देवदत्त निकमला बसेल आणि नामदार दिलीपराव वळसे पाटील विजयी होतील। नामदार दिलीपराव वळसे पाटील विजयी होतील असं लोक म्हणत असतील, पण मी सांगते की सुरेखाताईच विजयी होतील। आणि आज जे सत्तेवर दोन्ही पक्ष आहेत ना, महाविकास आघाडी आणि महायुती, दोन्ही पक्षाचे उमेदवार पराभूत होतील। समाजामध्ये काही नागरिक आपलं असं काही आता त्याला कॉमेडी अँगलने घेत असतील किंवा आता फक्त चर्चा समजायला, काही अधिकृत मी तुम्हाला बोलत नाही की अधिकृत त्याच्या माझ्याकडे माझा पुरावा नाही, पण लोक म्हणतात एकाच हातात अंगठी आणि एकाच हातात घड्याळ आहे, म्हणजे याचं काय आता याबद्दल तुम्ही काय बोलाल? एकाच हातात अंगठी आणि एकाच हातात घड्याळ, एकाच हाताचं घड्याळ आहे आणि एकाच हाताची अंगठी आहे असं ज्यांना म्हणायचंय त्यांच्या मनातले त्या भावना असतील। परंतु मी एक निष्ठावान शिवसैनिक आहे आणि मी हे सर्वसामान्य जनतेचा प्रतिनिधी आणि ही लढाई माझ्या जनतेची आहे। मी हा माझा लढा अस्मितेचा आहे आणि ही लढाई फक्त मी माझ्या स्वाभिमानासाठी लढत आहे, माझ्या शिवसैनिकांच्या स्वाभिमानासाठी लढत आहे। त्यामुळं अंगठी आणि घड्याळ याची तुलना कुणी करू नये आणि ज्यांना करायची असेल त्यांच्या मनातले ते शंका असतील। अंगठी चांदीची का सोन्याची, कोणत्या धातूची आहे? अंगठी चांदूची किंवा सोन्याची हा विषय नाही, पण अंगठीचा उमेदवार हा खरा हिरा आहे, हा सगळ्यांनी जाणलेला आहे आणि जो जाणील तोच मला विजयी करणार आहे। त्यामुळे जरी माझ्याबरोबर इतरांच्या ताफ्यात दिसणारी जी गर्दी आहे पैशाची, ती गर्दी जरी माझ्याबरोबर नाही तरी माझ्याबरोबर असणारे दर्दी आहेत आणि सर्वसामान्य माणूस या सर्व सत्ताधाऱ्यांच्या समोर यायला घाबरतो। त्यामुळे तो माणूस माझ्याबरोबर त्याचे आशीर्वाद आहेत आणि तो मतदान पण करणार आहे, परंतु तो माझ्या बरोबर दिसत नाही। काय आव्हान कराल महिलांना? महिलांना जर सुरक्षितता हवी असेल किंवा महिलांचा शैक्षणिक एज्युकेशनसाठी जर त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचे, जर त्यांना आज घर सोडायचंय, तुम्ही पाहताय आज आंबेगाव तालुक्यामध्ये सुद्धा महिला सुरक्षित नाहीये। काय घटना घडल्या अशा तुम्ही म्हणता सुरक्षित नाहीत? आताच घडलेली नुकतीच घटना जी आहे घोडेगावची घटना आहे, महिला अत्याचाराची घटना। जर एक शिक्षकच एका विद्यार्थिनीवर अत्याचार करू शकतो तर आज म्हणजे फक्त तिचा आवाज उठवला गेला म्हणून आपण म्हणतो घोडेगावला घटना झाली। आज ह्याच घटना आपल्या मंचरच्या बाजारातही होत आहेत किंवा एसटीतही होत आहेत, स्टँडलाही होत आहेत, बाजारात गेल्यावरही होत आहेत आणि त्या ज्या घटना घडत आहे, आज मी एक महिलांचा प्रतिनिधी म्हणून बऱ्याचशा महिला माझ्याकडे येत असतात आणि त्यांच्या माध्यमातून मला ते समजत असतात किंवा मी त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा प्रयत्न करत असते। आजही मला एवढा प्रचार चालू आहे तरी मला 1-2 वेळा पोलीस स्टेशनला फोन तरी करावा लागतो किंवा जावं तरी लागतं, म्हणजे ह्या महिलांच्या मागे फक्त ताई ही उभी आहे। त्यामुळं आता महिला असं म्हणतात, नको दादा नको बाई, आमची सगळ्यांची एकच ताई, म्हणून मी त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून उभी आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.